हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मजेतच असाल. मी जुही स्वागत करते तुमचं माझ्या फर्स्ट डेली व्लॉगमध्ये. आता वाजलेत सकाळचे 8. स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे सगळं काही आरामातच चालू आहे. उठले, मग नंतर दूध तापवायला ठेवलं आणि मंदिराचं लाईट बंद केलं आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. छान थंडीचे दिवस सुरू आहे. मग विचार केला छान गरमागरम चहा बनवूया. मग छान चहामध्ये अद्रक आणि इलायची टाकली आणि छान मस्त गरमागरम चहा बनवला. सो ब्लॉगिंग चॅनल सुरू करायचं ही मी 2 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न होतं. 2024मध्ये काही कारणास्तव ओपन नाही करता आलं. 2025मध्ये डिसाईड केलं, बट खूप सगळे क्वेश्चन होते. ब्लॉगिंग चॅनल सुरू करायचं, कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार, मॅनेज कसं होणार, ह्या सगळे क्वेश्चन्स होतेच. बट फायनली मी माझं व्लॉगिंग चॅनल सुरू केलं. 2025चा इयर एंड आला, बट मी सुरू केलं आहे आणि आज हा माझा फर्स्ट डेली व्लॉग आहे. ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला सपोर्ट करालच. आम्ही छान चहा घेतला आणि त्यानंतर चहा घेता घेता विचार केला की सुट्टी सुरूच आहे, तर मग जवळच एखाद्या मॉलला वगैरे व्हिजिट करावं. मग काय मॉलला जायचं डिसाईड केलंच होतं. मग छान तयारी केली, पटपट आवरलं. आणि आम्ही निघालो मॉलच्या दिशेने. मॉल घराजवळ आहे त्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही. हार्डली 10 मिनिट्स लागले. ख्रिसमसच्या जोडून सुट्ट्या आल्या होत्या त्यामुळे मॉलमध्ये काही जास्त गर्दी नव्हती. मग आम्ही स्टुडिओला गेलो, थोडे एक्सप्लोअर केलं, काही नवीन कलेक्शन आहे का ते बघितलं. मॅक्सला वगैरे गेलो, काही कलेक्शन चेक केलं, थोडीफार शॉपिंग केली. जास्त काही नवीन नव्हतं, थोडीफार शॉपिंग केली. घरी आलो, थकलो होतो खूप, मग आराम केला आणि मग नंतर झोपेतून उठलो तर भूक लागलीच होती. मग आता काय बनवायचं, पटकन झालं पाहिजे कारण की खूप भूक लागली होती. मग पटकन असे बनेल अशी छानशी खिचडी बनवायला घेतली. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटतो आहे मला कमेंट करून नक्की सांगाल. आणि जर तुमच्याकडे काही नवीन टॉपिक असेल तर मला नक्की सांगा. मी त्यावरती व्लॉग बनवायचा नक्की प्रयत्न करेल. आज मी माझं व्लॉगिंग चॅनल सुरू करू शकले कारण की यामध्ये मला सपोर्ट आहे माझ्या फॅमिलीचा. फॅमिली सपोर्ट हा खूपच इम्पॉर्टंट. त्यांच्या सपोर्टमुळेच मी माझं व्लॉगिंग चॅनल सुरू करू शकले. आणि मग काय, खिचडीची रेसिपी तर सगळीकडे सेमच असते. मी काही वेगळं नाही केलं. छान तेल गरम केलं, जिरं मोहरी कढीपत्ता वगैरे टाकला, त्यात छान कांदा टोमॅटो वगैरे टाकले आणि एक लालसर होईपर्यंत परतून घेतले. मग त्यामध्ये डाळ तांदूळ बटाटे आणि मटार टाकले धुवून. छान गरम पाणी टाकलं. खिचडी रेडी होतीच आहे आणि खिचडी रेडी झाली की आम्ही सगळे जेवण करून घेतो. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.